हा ब्लॉग कोणासाठी नाहीये, ना लाईकसाठी आहे ना शेअरसाठी आहे. हा फक्त माझ्या प्रवासासाठी आहे. मी फक्त जे जगतोय ते रेकॉर्ड करतोय. वेग सगळ्यांकडे आहे, पण समजून जगायचं असेल तर थोडं हळू चालावं लागतं. मी राईड करतो स्वतःसाठी आणि रेकॉर्ड करतो कारण आयुष्यात पुन्हा रिमाइंड होत नाही. चला, आज कुठे जातोय हे महत्वाचं नाही, आज कसा जातोय हे महत्वाचं आहे. चला मग आजचा प्रवास सुरू करू. डेस्टिनेशन ठरलेलं असतं, पण प्रवास कसा होईल, कोण भेटेल, काय शिकायला मिळेल हे कधीच प्लॅन नसतं. कदाचित म्हणून जर रस्ता माणसाला जास्त शिकवतो. आपण सगळे कुठेतरी पोहोचायच्या घाईत असतो, पण वाटेत जे दिसतं ते बघायला आपण थांबतच नाही. आयुष्य समजून घ्यायचं असेल तर थोडं हळू चालावं लागतं. कधी कधी बोलण्यापेक्षा फक्त बघणं महत्वाचं असतं. आज कुठे पोहोचलो हे महत्वाचं नाही, आज कसा जगलो हे महत्वाचं आहे. आमची राईड चालू झाली. आता आम्ही थांबलो होतो, ब्रेकफास्ट केला. हॉटेलमध्ये आता शॉर्टेज आहे, त्यामुळे कुठे काय मिळत नव्हतं. शेवटी एक टपरीवाला होता आणि त्याच्याकडे बन मस्का पाव मिळाला आणि चहा मिळाला थोडीशी. तेवढंच काय ते आम्ही घेतलं. शेवटी प्लॅन झाला लोणावळ्याला फिरायला जायचा. प्लॅनिंग करून झाल्यावर आता शेवटी ठरवलं चला लोणावळ्याला जाऊया. आणि मग एका दिवसात सगळे तयार होऊन चला आता जर्नी कंटिन्यू करूया. एवढ्या रखरखत्या उन्हात निघालो आहे कारण खूपच ऊन आहे. सध्या तर अजून आम्ही मुंबई पण पार नाही केलं, ठाणं पण क्रॉस नाही केलं. ठाण्याचं जाऊन आहे आता. हे घोडबंदरचा रोड आहे, सर्वात डेंजरस रोड, व्हेरी हेवीली ट्रॅफिक. परत आपण शेवटी ट्रॅफिकमध्ये तर अडकलो आहे. साला ट्रॅफिकचा रस्ताच एक वैतागवाडी आहे यार. घोडबंदर रोड आहे ना, कधीच खाली नाही भेटत. याची समस्या कायमची सुटेल काही सांगता येत नाही. बघूया, होपसो पुढच्या वर्षीपर्यंत हा ब्रिज बनला. ब्रिज बनल्यानंतर थोडी तरी ट्रॅफिकची समस्या सुटेल असा काय अपेक्षांवर दुनिया आहे. तशीच आमच्याबरोबर दोघं होते, त्याच्यात पुढे गेलेत वाटते. आता बघूया त्यांना ट्रॅक करून कुठे गेलेत नक्की. ते अति घाई होत होते कारण ते ऑलरेडी लेट झाले. लोकांना लवकरात लवकर पनवेलला पोचायचं आहे, काहीतरी काम आहे त्यांचं म्हणून. तसं आजचा आमचा प्लॅन आहे लोणावळ्याला जायचं, थोडंफार फिरायचं. नंतर कर्जतमध्ये आम्ही स्टे बुक केलं, तिकडे रात्री मस्त चिल करणार. आणि नेक्स्ट म्हणजे उद्या आम्ही डिरेक्टली परत रिटर्न टू होम. सो आमचा काहीतरी प्लॅन आहे असा एक दिवशी, म्हणजे 2 days 1 night. आता किती वर्क करेल तो नाही माहिती, कारण जसा प्लॅन आम्ही बनवलेला त्या हिशोबाने तो खूप आता डिलेमध्ये चालला आहे, जवळजवळ 2 ते 3 तास. तरी होप सो. लोणावळा काही जास्त लांब नाही आहे, त्यामुळे एवढा काही फरक नाही पडणार. आपण पोचू लोणावळ्याला वेळेवर. वातावरण थोडं आम्ही एक्सपेक्ट करतो थंड असायला पाहिजे. ॲज युजल आता काय माथेरान आणि लोणावळा यांच्या इकडे काय थंडी अशी काही जाणवत नाही. हां, कम्पॅरेटिव्हली महाबळेश्वर त्या हिशोबाने खूपच थंड असतं. इवन समरमध्ये पण मी भरपूर वेळा व्हिजिट केले तिकडे, तर ते बऱ्यापैकी थंड असतं. बोलता बोलता आपण गायमुखला पण पोचलो आता. मोटो ब्लॉगिंग करत असताना आहे ना, या कॅमेऱ्यावरती बडबड करत असताना वेळ कसा निघून जातो काहीच कळत नाही. ते चांगलं पण वाटतं. एवढा मोठा सेटअप जरा कॅरी करून तो सांभाळायचा बोलला ना, मग थोडं हॅक्टिक पण. शेवटी आता आम्ही पोचलो आहेत पनवेल फाट्यावर, श्री दत्तमध्ये स्नॅक्समध्ये. पनवेल फाट्यावर पोचून श्री दत्त स्नॅक्समध्ये आता आम्ही नाश्ता केला. खूपच उशीर झाला, खूपच ट्रॅफिक होती आणि ऊन पण त्या मानाने भरपूर आहे. प्रचंड ऊन आहे, खूप गरम आहे, खूप म्हणजे खूप. तरी एक 36-37 डिग्री आता दाखवते. बघूया आता कधी पण आपण लोणावळ्याला. खूप आरामात एकदम आम्ही चिल करत जातो आहे. काय तशी आम्हाला काहीच घाई नाही आहे तिथे पोचण्याची. आम्हाला आमचं जे स्टे बुक आहे ते ऑलरेडी
कर्जतमध्ये बुक आहे. तर आता आम्ही शेवटी प्लॅन असा केला आहे की एवढ्या उन्हामध्ये लोणावळ्याला जाऊन फिरण्यापेक्षा पहिलं कर्जतला जातो. तिकडे सगळं आमचं सामान डंप करतो. त्याच्यानंतर मग आम्ही बघू संध्याकाळी लोणावळ्याला जाऊन जरा फिरून येऊ. तिकडनं अप्रॉक्स 35-40 किलोमीटरच्या आसपास आहे. जाऊन येऊन 1-2 तास, अर्धा 1 तास फिरू. मंदिरात तिकडे जाण्याचा प्लॅन आहे आणि अजून आजूबाजूला काय अट्रॅक्शन असतील ते थोडेफार बघणार आणि निघणार. असं तिकडे थांबणार नाही, जस्ट फॉर टाईमपास चाललं आहे. नंतर मग परत हॉटेलवर येऊ, म्हणजे इकडे आम्ही स्टे बुक केला तिकडे येणार, थोडं चिल करणार. बस हाच प्लॅन आहे आता, अजून तर काही नाही. कारण भरपूरच उशीर झालेला. शेवटी ठरवलं एवढं धावत पळत जाण्यापेक्षा आरामात जाऊ. आणि ट्राफिक पण रोडला एवढी होती, शेवटी हालत खराब झाली. खूप म्हणजे खूप ट्रॅफिक आहे. मोरबे धरण प्रकल्पाला आलो आहे आता. अरे यार, हे धरण सोड, हे कुठलं तरी आपण स्टेशन, चौक स्टेशनला पोहोचलो आपण. चौक स्टेशनला भारतीय रेल्वे पॅरलली रूटवरती चालतोय चौक स्टेशनच्या. मस्त आहे, त्याचा परिसर तर खूप चांगला आहे. मोरबी धरण काय, मोरबी धरण मोरबी धरणला जाणारा रस्ता असा आहे, एकदम अडवडीचा रस्ता आहे. रस्त्याची अवस्था फारच वाईट आहे. ठीक आहे, गावाकडचा रस्ता आहे तर आपण अपेक्षा काहीतरी करू शकत नाही यांच्याकडनं. इकडनं वरती. धन्यवाद. हिरसालगड पण आहे. पाणी सोडल्याच्या नंतर ते नदीला पाणी लागतं ना, त्या हा. जायला मस्त मजा येते. पाणी सोडल्याच्या टायमिंग असतो. आता दुपारी तर पाणी नाही सोडणार हे लोक. मोरबे धरण परिसरात फिरण्याची परवानगी नव्हती. दुपारी भरपूर झाली होती, त्यामुळे थोडा आराम करून आम्ही तिकडे काही फोटो क्लिक केले आणि मग आम्ही आमचा पुढचा प्रवास सुरू केला. तर आता पोचलो आहे आम्ही कर्जतमध्ये. काहीतरी जास्तच थांबत चिल आउट करत आता पोचलो. जवळच इकडे खायसाठी बसलेलो, म्हणजे थोडा नाश्ता केला. आणि त्या लोकांनी सांगितलं की इकडे बोरगावला डॅम आहे. बोरगाव फाट्यावरून इकडे पुढेच एक लेफ्टला बोरगाव फाटा आहे, तिकडनं जवळच एक डॅम आहे आणि चांगला डॅम आहे. त्यांना विचारलं आम्ही की पाण्यात जाऊ शकतो का. मला हां, बिनधास्त तुम्ही जाऊ शकता तिकडे पाण्यामध्ये. बघूया, आता तिकडेच चाललो आहे आम्ही. आता निघालो आम्ही त्या डॅमच्या दिशेने. बघूया डॅम इकडनं किती लांब आहे. तसं तर गावकरी बोलत होते खूप चांगला डॅम आहे, तुम्ही एकदा जाऊन व्हिजिट करा, तुम्हाला आवडेल. आणि काही रेस्ट्रिक्शन्स नाही आहेत कारण खूप कमी लोक तिकडे जातात.
तरी लोकांना एवढा तो फेमस नाही आहे, लोकांना माहीत नाही आहे, त्यामुळे तिकडे ऑब्वियसली लोकांची गर्दी खूपच कमी आहे. तर ते लोक बोलले की एकदा जाऊन तुम्ही एक्सप्लोअर करा, बघा कसं काय वाटतं तो, पण नक्की एकदा व्हिजिट करा. बघूया आता आपण जातो आहे त्या दिशेने. आत्ता जवळपास संध्याकाळचे 4 वाजलेत. सकाळी 9:30 वाजता कर्जतला यायसाठी निघालेलो. त्याच्यानंतर मग आम्ही खूपच चिल करत आलो. खूपच ब्रेक्स घेतले आरामात, एकदम शांततेत. ऊन लागलं का आम्ही थांबायचो. काहीतरी रिझॉर्ट टाईप आहे, कोणाचं घर आहे का रिझॉर्ट आहे का माहिती नाही, पण आहे. एंट्री खूप चांगली दिसते, मेंटेन नाही ठेवली. पावणा लेकसारखं काहीतरी दिसतंय मला. बघूया आता आपण मध्ये जाऊ. लेक साईड कॅम्पिंगसाठी खूपच चांगला प्लॅन होऊ शकतो. इकडे असतील पण काहीतरी प्रोव्हाइड करत असतील लेक साईड कॅम्पिंग. आम्ही कदाचित पुढे आलो होतो, मला पाठी जावं लागेल कारण तिकडनं दिसत नाही. हे एकच देऊळ दिसतंय माझ्या मते, ते पाठी केलं आहे. मला राईड घेऊन पाठीमागे जावं लागेल. नाही, व्ह्यू तर एकदमच खूप खतरनाक आहे. मस्त व्ह्यू, म्हणजे आजच्या कर्जत ट्रिपची वसुली झालेली वसुली मित्रा. खूपच चांगला व्ह्यू येतो आहे. आणि आपल्याला त्या समोर, तुम्हाला माहिती नाही कॅमेरा किती जस्टिफाय करत असेल, तुम्हाला दिसत असेल की नाही माहिती नाही. मी प्रयत्न करतो की दाखवण्याचा याच्यातनं, पण निळाशार पाण्यावर जी सूर्याची किरणं आता चमकत आहेत ना, एकदम एक इल्युजन आलेलं आहे. म्हणून आम्ही थोडं ते बघतोय. बघूया आता जवळपास. चला, आमच्याबरोबरचा तो रायडर आहे ना, तो इकडे येऊन गेला आहे. तो बोलतो की मला माहिती आहे. आता तो येऊन गेला की नाही याच्यावर माझा किती विश्वास आहे आता समजेलच आपल्याला. इवन दो आम्हाला गावातल्या मुलांनी पण सांगितलं पुढे रस्ता आहे तिकडनं तुम्ही जाऊ शकता. तर आता आम्ही तिकडनं गावातनं चाललो आहे. खूप मस्त फिलिंग आहे. असे गावातले रस्ते, गावातला तो ना एक वेगळीच फिलिंग आहे. तो एक वाईब आहे, वाईब. त्या लोकांना ते डिस्को आणि पबमध्ये जाऊन वाईब येते, तशी मला या रोडवरती येते वाईब येते. मनाला एकदम शांत लागणारी. आणि आता जो आम्ही याच्यावरती सीन बघितला आहे, म्हणजे मुंबई या धरणाचा जो आम्ही व्ह्यू बघितला आहे, तो व्ह्यू बघून आता आम्हाला लवकरच त्या धरणामध्ये उतरण्याची, म्हणजे लवकरच त्या घरामध्ये आता जाऊन मस्त पाण्यामध्ये उतरून मजा करायची आता चावल लागली. आता काहीसा फील मला आहे ना पावणा डॅमला जाण्यासारखा वाटतोय. पावणा डॅमला पण आतमध्ये जाऊन असाच रस्ता आहे, एकदम कच्चा. आणि तिकडे तसं रस्त्याच्या दुतर्फा झाडी आहेत, म्हणजे जरी कडक ऊन असेल तरी ते काही उन्हाचा तडाखा आपल्याला काही जाणवत नाही, कारण या दुतर्फा झाडे असतात. झाडाच्या सावलीमध्ये रस्ते तेवढे काही गरम होत नाही कम्पॅरेटिव्हली. जर सिमेंटचे रस्ते असेल तर थोडाफार जास्त त्रास होतो. आणि समोरच मोठा गड दिसतोय. आता हा गड कुठला माहिती नाही, नक्की मी विचारेन कुठला गड आहे. गड किल्ल्यांविषयी एवढी काही माझ्याकडे माहिती नाही. पण आता आम्ही तिकडे गेलेलो, जवळच तो इर्शाल गड आहे समोर त्या साईडला. हा गड कुठला आहे तो विचारतोय. मध्ये जायसाठी एकदमच हा आयसोलेटेड रस्ता भेटलेला आहे. रस्त्याची परिस्थिती पण काय खूपच खराब आहे. तरी ठीक आहे, रस्ता तर आहे. एकदमच वाईट असा रस्ता नाही, पण हा ओ माय गॉड, लेट्स सी द सिनरी. काय व्ह्यू आहे, व्ह्यू. वा, म्हणजे आजचा दिवस वसूल झालेला आहे. आजचा दिवस खरंच वसूल झालेला आहे. खाली पाण्यामध्ये जायला रस्ता आहे. बघू आता वरतून उतरतो आम्ही खाली, थोडा टाइमपास करतो. जवळपास डॅमच्या इकडे आता आपण पोचले जाऊ. पण उतरून खाली आपल्याला लेफ्ट घ्यायचा. लेफ्ट घेऊन
तर डॅमच्या जवळ जायचा आपल्याला रस्ता आहे. विचारलं इकडच्या लोकला, पुढून उतरून तुम्ही खाली जाऊ शकता. आता खाली कुठला रस्ता आहे, माईट बी हा लेफ्ट असावा. लोक पुढे का गेले? आणि ऑफ रोडिंग सारखं पॅच आहे. ठीक आहे, पण कितपर्यंत घेऊन जायचं? इकडनं खाली जायला रस्ता आहे, बघूया आपण. जास्त पण खाली जाऊन फायदा नाही, आपल्याला माहिती नाही की या रोडचं काय कंडिशन आहे. इकडनं तिकडे जाताना दिसत आहे गाड्या, बघूया आपण जाता येईल. रोडिंग पॅच तर खूप चांगला दिसतोय. आपल्याला इकडच्या रस्त्यांची काही माहिती नाही. ठीक आहे, इथे गाडी तर जाते इथपर्यंत, बघूया. धरणाच्या जवळपास आलेलो आपण. व्ह्यू आहे मित्रांनो, हा व्ह्यू बघायसाठी तर नक्की या इकडे. आणि खूपच अंडर रेटेड आहे वाटते. इकडे मोस्ट ऑफ द लोक कोण येत नाही. इथं गावकऱ्यांनी आम्हाला सांगितलं इथपर्यंत जायसाठी तुम्हाला रस्ता आहे, एकदा जाऊन बघून ये, म्हणून आलो आम्ही. मस्त ऑफ रोडिंग पॅच मिळाला आहे. थोडीशी ऑफ रोडिंग पण झाली आहे गाडीची. आता इकडनं वरती घेऊन जायचं आहे. नदी पात्रातली माती आहे ना, ही चिकट होती, टायर स्किट करत होते. आता झाली आमची मोरबे धरणामध्ये आंघोळ करून डुबून बिबून सगळं काही झालेलं आहे. सगळी मजा केली, पोहलो तिकडे थोडा वेळ आणि आता निघालो आमच्या स्टेच्या दिशेने. आता बस झाला, आता कंटाळा आला, आता आपल्याला स्टे करायचं आहे. आता 5 वाजता आमचं चेक इन टाईम होतं. 5 वाजता आता आम्ही चेक इन करायला चाललो आहे आणि उद्या 3 वाजेपर्यंत आमचा तिकडे स्टे आहे. इन बिटवीन बघू आता तिकडे जाऊन काय परिस्थिती आहे, त्याच्या अकॉर्डिंगली जर वेळ मिळाला तर थोडा वेळ बाहेर फिरेन, आजूबाजू काहीतरी एक्सप्लोअर करू. इकडेच बसून काय करणार नसतं. रिसॉर्टवरती तसंही काय तर आरामशीर करणार, अशा लवकर पोचतोय आणि वेळेवर पोचतोय महत्त्वाचं. तर थोडा वेळ तिकडे काहीतरी आजूबाजूला फिरून यायचं असं ठरवलं. बघूया कितपत वर्क होते ते. अशा रोडवर आणि गावाच्या ठिकाणी गाडी चालवताना एक वेगळीच फिलिंग असते, म्हणजे मजा येते. सुख बोलतात ना, सुख, गाडी चालवण्याचं सुख. तसा रस्ता हवा मला. हा रस्ता तेवढा चांगला आहे, पण हा रस्त्यावरती वेगळं सुख आहे. आनंद देणारा रस्ता आहे, एक सुख देणारा रस्ता आहे तुम्हाला. हा ब्लॉग कोणासाठी नाहीये, ना लाईकसाठी आहे ना शेअरसाठी आहे. हा फक्त माझ्या प्रवासासाठी आहे. मी फक्त जे जगतोय ते रेकॉर्ड करतोय.
वेग सगळ्यांकडे आहे, पण समजून जगायचं असेल तर थोडं हळू चालावं लागतं. मी राईड करतो स्वतःसाठी आणि रेकॉर्ड करतो, कारण आयुष्यात पुन्हा रिवाइंड होत नाही. चला, आज कुठे जातोय हे महत्वाचं नाही, आज कसा जातोय हे महत्वाचं आहे. चला मग आजचा प्रवास सुरू करू. डेस्टिनेशन ठरलेलं असतं, पण प्रवास कसा होईल, कोण भेटेल, काय शिकायला मिळेल हे कधीच प्लॅन नसतं. कदाचित म्हणून जर रस्ता माणसाला जास्त शिकवतो. आपण सगळे कुठेतरी पोहोचायच्या घाईत असतो, पण वाटेत जे दिसतं ते बघायला आपण थांबतच नाही. आयुष्य समजून घ्यायचं असेल तर थोडं हळू चालावं लागतं. कधी कधी बोलण्यापेक्षा फक्त बघणं महत्वाचं असतं. आज कुठे पोहोचलो हे महत्वाचं नाही, आज कसा जगलो हे महत्वाचं.